नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि आजचा व्लॉग आहे खास दसरा स्पेशल. विजयादशमी आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे. आणि आज आपण बघणार आहोत कसा साजरा होतो आपल्याकडे दसरा, परंपरा, आनंद आणि थोडी धमाल सुद्धा. तर आज लेट झाला आहे, पण तुम्ही पहा, शेवटपर्यंत पहा आणि नक्की लाईक करायला विसरू नका. आहोत आईंकडे आणि तिकडेच सेलिब्रेट करणार आहोत. बघू तुमच्याशी क्लिप जोडता आले तर इथे आम्ही पोचत आहोत. तर मध्येच गाडी झाली खराब, तर हे म्हटले चल जाऊ. तरी आम्ही जवळच आलो होतो, येऊन पोचलो. त्यानंतर आम्ही सर्व आवरून म्हणजे पूजा वगैरे केली. इथे पूजा वगैरे तरी सर्व आवरून घेतलं होतं, गाडीची पूजा केली आणि यांना सर्वांना आरती देत होतं. तर हे म्हटले की आरती काय घ्यायची. तर मी म्हटलं ते पण आपल्यासाठी देवच आहे, जे गाडी आपल्यासाठी कंटिन्यू चलत राहते, आपलं संरक्षणच एक प्रकारे करत असते. तर काय झालं, त्याची पूजा वगैरे केली. तर मी बाईकची पूजा करून घेतली आणि नंतर आम्ही सर्वजण तिथून रिक्षामध्ये बसून निघून गेलो, आमच्या घरी जात होतो. तेवढ्यात रोजिष्णू आमचे म्हणजे आम्ही व्हिडिओज काढले. तर ही साडी आहे, 2 वर्ष झालं असेल दिवाळीला मी दीदीने माझ्या घेतली होती आणि त्याचा ब्लाऊज आला होता आणि मला काय आवडलेच नाही, कारण ब्लाऊजचं बॅक खूपच तर त्याला काय धागा वगैरे म्हणजे काय दोरी वगैरे सगळं बांधून ते रेडी करून मग मी घातलं. आणि त्यानंतर तिथे घट स्थापने म्हणजे घट असं घेऊन जात होते दिवे, छान वाटलं म्हणून ते कॅप्चर केलं. अशा प्रकारे मी माझं मिसमॅच करून छान छान वेगवेगळं घालून घेत असते. मी अचानकमध्ये भूत दिसले आणि त्यानंतर रोजिष्णूला लागली होती भूक म्हणून मंचुरियन घेतले. मग इथे आमच्या इकडची देवी जाणार होते, त्यासाठी ते गुलाल वगैरे सगळा पडला होता आणि फास्टमध्ये आम्ही गेलो. तर रोजिष्णू डुग्गू सोबतच होते माझ्या, तुम्हाला वाटत असेल मी आहे एकटी. त्यानंतर इथे ना पोचल्यानंतर आम्हाला तिथं माहितीच नव्हतं इथे रावण दहन देखील करतात म्हणून. आम्ही तिथे बघून आलो आधी, दरवर्षी जिथे जातो तिथे. तर इकडे एक देवी असते ना, ती जाणार आहे थोड्या वेळाने. तर ते त्याच्यानंतर म्हणजे रात्री जाते ते उशिरा, कारण खूप असतं. त्यानंतर इथे हा रावण आहे आणि इथे ना किती मोठा रावण आहे बघा. दसरा हा अश्विन शुद्ध दशमीला साजरा होतो. या दिवशी श्रीरामांनी रावणाचा वध केला होता. तर देवी दुर्गेने महिषासुराचा आणि अजून एक ही अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता. म्हणून विजयादशमी हा दिवस आपल्यासाठी विजयाचा आणि नवजीवनाचा दिवस आहे. म्हणून हा दिवस विजयाचा, शुभतेचा आणि नवा आरंभ करणारा मानला जातो. बघा इथे किती मोठा रावण तयार केला आहे. लहान मुले, परंतु मंडळी मला आनंदात सहभागी आहेत. ही केवळ प्रथा नाही, तर आपल्याला आठवण करून देणारा संदेश आहे की प्रत्येकाने आपल्या मनातल्या भावनांचा अहंकार, त्यांना आपण एकदा देखील यांचा अंत केला पाहिजे. त्यांना आपल्याला माहित असून की ती लोक चुकीचे वागतायत, तरीही आपण त्यांना इग्नोर करतो किंवा सोडून देतो. असं का? कारण हाच व्हिडिओ बघा ना, आता हाच व्हिडिओ बघून किती जण तरी कमेंट करतील, पण कमेंट माझ्या मोबाईलवर नाही येत किंवा माझ्या चॅनलवर कधीच पडत नाही. कमेंट मला अशीच ऐकायला येते कानामध्ये, म्हणजे कधीही कुठूनही असं कमेंट मला मिळते. समोरून का करत नाहीत मला तेच कळत नाही कमेंट. आणि असा तुम्ही म्हणजे नाही का भावना तुमच्या वेगवेगळ्या करतात ना, हे सगळं चुकीचं आहे. म्हणजे असतील कोण आपल्यामध्ये, पण रावण खूप आहेत. माझ्या देखील असेल रावण जो की तुमच्या सर्वांना दिसत असेल किंवा तुमच्या देखील असेल, असं असतं. पण तुम्ही समोरून आता आपली चुकी असेल किंवा आपल्याला कोण आवडत नसेल तर आपण लगेच बोलतो की नाही की असं झालं तसं झालं. मग तुम्ही कमेंट समोरून करा ना. तुम्ही म्हणजे ना मोबाईलमध्ये कमेंट न करता, कॅमेरामध्ये ह्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये कमेंट न करता तुम्ही बाहेरून कमेंट कशी काय करू शकता की हिने असं केलं, तिने तसं केलं, सांगा मला. चला आता हा व्हिडिओ मग मी त्यानंतर घरी आल्यास बनवली मॅगी आणि सिंपल रुटीन केलं, कारण खूप लेट. हाच होता माझा ब्लॉग.
जो तुमच्याशी मी शेअर केला आहे. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटते मी नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या आयुष्यात सदैव विजय असो. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.